नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023च्या अंतर्गत ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार कृषी आजो घटक आहे, या घटकाची तयारी संदर्भात काही महत्त्वपूर्ण लेक्चर आहे। ते लेक्चर आपण आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत। यापूर्वी आपण 100+ लेक्चर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण अपलोड केलेले आहे। ग्रामसेवक कृषी घटक व तांत्रिकच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता। मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून त्यांनी जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण काही महत्त्वाचे पॉईंट आणि त्यावरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात, मोस्ट IMP क्वेश्चन आहे, ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि गरजू मित्रमैत्रिणींना जरूर व्हिडिओ शेअर करत चला। असेच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर देणार आहोत। तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूया। वन लाइनर पद्धतीने आपण व्हिडिओ घेऊ। पहिला प्रश्न पहा, मिरचीला तिखटपणा कशामुळे येतो? 4 पर्याय तुमच्या समोर आहे, टॅनिन आहे, कॅफिन आहे, मायनोसिन आहे आणि कॅप्साइसिन आहे। तर मिरचीला तिखटपणा या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 कॅप्साइसिन। याच्यामुळे काय होतं, मिरचीला तिखटपणा येतो। पुढचा प्रश्न आपण बघूया। दुधातील स्निग्धांश डायडॅसच्या सहाय्याने मोजतात। दुधातील स्निग्धांश कशाच्या सहाय्याने मोजला जातो? पहा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमधून हा प्रश्न आपण टाकलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला याचं योग्य उत्तर माहीत असणार आहे। त्याकरता मी तुम्हाला सांगतो की हा जो प्रश्न आहे योग्य वाचा। दुधातील स्निग्धांश कशाच्या सहाय्याने मोजला जातो? लॅक्टोमीटर आहे, ब्युट्रोमीटर आहे, स्ट्रेप्टोमीटर आहे आणि यापैकी नाही। तर याचं उत्तर काय करा, तुम्ही कमेंटमध्ये देत चला। पुढचा प्रश्न आपण बघूया। डायडॅसच्या सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंडा आणि कोवळी पाने पांढरी होऊन मारतात। डायडॅसच्या सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंडा आणि कोवळी पाने पांढरी होऊन मारतात। मग कोणतं सूक्ष्म मूलद्रव्य कमी पडलं वनस्पतीला की त्यामुळे वनस्पतीचं शेंडा आणि कोवळी पाने पांढरी होऊन मारतात? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे। मॉलिब्डेनम आहे, बोरॉन आहे, जस्त आहे आणि यापैकी नाही। पुढचा प्रश्न आपण बघूया। द्विदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते? द्विदल पीक आहे, याच्या मुळामध्ये गाठी तयार होतात आणि त्या तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते? बघा, लोह, मॉलिब्डेनम, मंगल आणि बोरॉन। कोणतं गरज लागेल त्याची? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 मॉलिब्डेनम। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। 1 क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी? पाण्याचं एकक तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। 1 क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी? 18 लिटर, 48 लिटर, 28 लिटर। विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। बघा, प्रश्न काय आहे, 1 क्युसेक पाणी म्हणजे किती लिटर? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 28 लिटर पाणी। 1 क्युसेक पाणी म्हणजे 28 लिटर पाणी। पुढचा प्रश्न बघा। या स्थितीत झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही। झाडाची अशी कोणती स्थिती की त्या स्थितीमध्ये झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही? बघा, 4 पर्याय आहे तुमच्या समोर। फीड कॅपॅसिटी आहे, कॅपिलरी फॉर्म आहे, त्यानंतर परमनंट विल्टिंग पॉईंट आहे आणि यापैकी नाही। तर या स्थितीत झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही, तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 परमनंट विल्टिंग पॉईंट, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा। भारतातील कांदा उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणतं आहे? भारतामध्ये विचारले तुम्हाला कांदा उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणतं आहे? तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र। योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। 8 नंबरचा प्रश्न आहे। 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर कमेंटमध्ये देत चला। आणि माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये देत चला। आपली जी व्हिडिओ सिरीज आहे याची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे। त्याचप्रमाणे 100+ व्हिडिओ आपण आपल्या सिरीजमध्ये अपलोड केलेले आहे कृषी तांत्रिक व कृषी घटक या विषयावर। तसेच तुम्हाला या व्हिडिओचा जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे,
त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. स्टुडंट्स ग्रोईंग या नावाने आपलं चॅनल आहे, त्यामध्ये सहभागी व्हा आणि सर्व व्हिडिओच्या फ्रीमध्ये PDF तुम्हाला भेटून जातील. मग भारतातील कांदा उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा. डायडॅश या आजारात कोंबड्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणजे कोणत्या आजारामध्ये कोंबड्याच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते? गंबोरो, मॅनेक्स, राणीखेत यापैकी नाही. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 गंबोरो. गंबोरो या आजारात काय होतं? कोंबड्याच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. पुढचा प्रश्न पहा. 1 टन शेणखतापासून पालाश हे अन्नद्रव्य किती मिळतं? 1 टन शेणखतापासून किती अन्नद्रव्य मिळतं पालाश? बघा पर्याय पहा. 2.3 किलो, 1 किलो, 5 किलो, 10 किलो किती मिळत असेल? तर याचं उत्तर काय करा? कमेंटमध्ये द्या. 1 टन शेणखतापासून पालाश अन्नद्रव्य किती मिळते? याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. पुढचा प्रश्न बघा. त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ कोणतं आहे? त्रिपुरा जे राज्य आहे या राज्याचं राज्यफळ कोणतं आहे? तर बघा प्रत्येक राज्याचं राज्यफळ, राज्यपक्षी, राज्यप्राणी, राज्य फुलपाखरू, राज्यफूल हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. रिकाम्या जागेमध्ये म्हणा किंवा एका वाक्यात म्हणा. त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ कोणते आहे? आंबा, फणस, अननस, पेरू. काय उत्तर असेल? पर्याय नंबर 3 अननस. त्रिपुरा या राज्याचं राज्यफळ कोणतं आहे? तर अननस आहे. पुढचा प्रश्न बघा. फुलं आणि फळं धारणा वाढविण्याकरता, फुले आणि फळे धारणा वाढविण्याकरता डायडॅचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो वनस्पतीमध्ये फुलं आणि फळांची धारणा वाढविण्यासाठी? तर योग्य उत्तर काय येईल त्याचं? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. कोणकोणते? सायकोसिल, इथिलीन, डायथेन. तर फुलं आणि फळाची धारणा वाढविण्यासाठी योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 1 सायकोसिल. पुढचा प्रश्न आपण बघूया. उथळ जमिनीची खोली सेंटीमीटर इतकी असते. उथळ जमीन जी आहे तिची खोली किती सेंटीमीटर इतकी असते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. उथळ जमिनीची खोली किती सेंटीमीटर असते? पर्याय नंबर 1 45 सेंटीमीटर इतकी असते. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कुठे आहे? राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतामध्ये कुठे आहे? पुणे, कर्नाल, नवी दिल्ली, बंगळूर कुठे असेल? 4 पर्याय आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे बघा. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 कर्नाल या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या डायडॅश जिल्ह्यात टसर या प्रकारचे रेशीम तयार होते. कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये टसर या प्रकारचे रेशीम तयार होते? भंडारा, गडचिरोली, गोंदिया यापैकी नाही. तर महाराष्ट्रातला जिल्हा विचारलेला आहे. कोणता जिल्हा येईल? पर्याय नंबर 3 गोंदिया. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात काय होतं? टसर या प्रकारचे रेशीम तयार होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघा तुमच्या एका लाईकमुळं काय होतं? व्हिडिओ चांगल्यात चांगला बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते. बघा साखरवर्गीय पिकाकरता डायडॅश या जीवाणूंचा वापर केला जातो. साखरवर्गीय पिकं कोणकोणती हे तुम्हाला माहिती आहे, कारण सर्व पिकावर आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले. साखरवर्गीय पिकं काय आहे? बीट आहे, ऊस आहे. तर या पिकाकरता कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो? 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. काय काय आहे? ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम आहे. मग यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 ॲझोटोबॅक्टर. साखरवर्गीय पिकाकरता ॲझोटोबॅक्टर या जीवाणूंचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा. 1 तागाची गाठ म्हणजे किती किलो ताग होय? कापसाची गाठ, तागाची गाठ यांचे वजनसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. 1 तागाची गाठ म्हणजे किती किलो ताग होय? 1 कापसाची गाठ म्हणजे किती किलो कापूस होय? हे आपल्याला माहीत असणं जरुरी. तर 1 तागाची गाठ म्हणजे किती किलो? 180 किलो ताग होय. 1 तागाची गाठ म्हणजे किती किलो? 180 किलो ताग होय. पुढचा प्रश्न बघा. कांचनी कशाची जात आहे? फळांच्या जाती आहे बघा. आणि त्या जाती आणि मूळस्थान ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कांचनी कशाची जाते? पेरू, चिकू, आवळा यापैकी नाही. कशाची जाते? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 कांचनी, आवळा या पिकाची जाते. पुढचा प्रश्न बघा. डायडॅशमुळे जमिनीस काळा रंग प्राप्त होतो. जमिनीचे प्रकार आपण पाहिलेले. जांभ्या प्रकारची मृदा, काळ्या रंगाची मृदा, तांबडी मृदा, पांढरी व पिवळसर मृदा. तर हे जे रंग आहे हे कशामुळे प्राप्त होते जमिनीला?
कोणता घटक आहे त्यासाठी? बघा, कॅल्शियम ऑक्साईड, मोंटमोरिलोनाइट, टिटॅनिफेरस मॅग्नेटिक, यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे टिटॅनिफेरस मॅग्नेटिक. यामुळं काय होतं, जमिनीस काळा रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? IMP प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे आणि बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? राष्ट्रीय बियाणे महामंडळ कुठे आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे. योग्य उत्तर काय येईल? 1947, 1970, त्यानंतर 1950 आणि 1963. तर राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? 1963 झालेली आहे. पर्याय नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, पांचाली ही कोणत्या पिकाची जात आहे? पांचाली ही कोणत्या पिकाची जात आहे? ज्वारी, भात, सोयाबीन, यापैकी नाही. तर पांचाली ही ज्वारी या पिकाची जात आहे. योग्य उत्तर काय येईल त्याचं? पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघा, रब्बी ज्वारीचे पीक संशोधन केंद्र कुठे आहे? रब्बी ज्वारीचं पीक संशोधन केंद्र, ज्वारीचं पीक संशोधन केंद्र, भाताचं संशोधन केंद्र, फळांचे संशोधन केंद्र, हे संशोधन केंद्रसुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. मग आपल्याला ज्वारीचं पीक संशोधन केंद्र विचारलेलं कुठं आहे? योग्य उत्तर काय येईल? 4 पर्याय तुमच्या समोर आहे, त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, सोलापूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती आहे? द्राक्षाची सुधारित जात विचारलेली बघा, सुवासिनी, कल्याण सेवा, थॉम्सन सीडलेस, देवराज, ह्यापैकी खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती आहे? पर्याय नंबर 3, थॉम्सन सीडलेस ही जी जात आहे ही काय द्राक्षाची सुधारित जात आहे. पुढचा प्रश्न पहा, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात डायडॅश राज्य आघाडीवर आहे. भारतामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादनात कोणतं राज्य आघाडीवर आहे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बघा, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, त्यानंतर राजस्थान आहे. तर या 3 राज्यापैकी आघाडीवर राज्य विचारलं आणि याचं उत्तर तुम्हाला 100% येतच असेल. तर सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये मध्य प्रदेश हे राज्य काय आहे? आघाडीवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्राचे डायडॅश कृषी हवामान विभाग पाडण्यात आलेले विभाग, महाराष्ट्राचे किती कृषी हवामान विभाग पाडण्यात आलेले असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. योग्य उत्तर काय येईल? 9 विभाग आहे. किती? महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग पाडण्यात आलेले. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे. जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना व्हिडिओ शेअर करत चालायचे. आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. ते पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागील सर्व IMP व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर या व्हिडिओची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यामध्ये सामील व्हा आणि फ्रीमध्ये सर्व PDF तुम्हाला भेटून जातील. पुढचा प्रश्न आहे बघा, कापसाचे शास्त्रीय नाव कोणते? बघा, हानोना स्क्वॅमसा, सक्राम ऑफिसिनी आणि गॅसिपियम स्पेसीज. मग शास्त्रीय नाव काय आहे? पर्याय नंबर 3, गॉसिपियम स्पेसीज हे कापसाचं काय आहे? शास्त्रीय नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, डोळे भरण्याची रिंग पद्धत डॅश या फळपिकासाठी वापरली जाते. डोळे भरण्याची रिंग पद्धत कोणत्या फळपिकासाठी वापरली जाते? बोर आहे, मोसंबी आहे, आंबा आहे. डोळे भरण्याची रिंग पद्धत योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, आंबा या फळपिकासाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न बघूया, भारत सरकारने सन डॅशपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली. भारत सरकारने काय ते एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कार्यक्रम कधीपासून राबवण्यास सुरुवात केलेली? पर्याय पहा, 1994 आहे, त्यानंतर 1996 आहे, 1992 आहे. तर काय उत्तर येईल त्याचं? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, 1994 पासून. भारत सरकारने सन 1994 पासून एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांतीचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या पिकावर दिसून येतो? हरित क्रांतीचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या पिकावर दिसून येतो? सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की हरित क्रांती कोणत्या पिकामध्ये झालेली. मग ज्या पिकावर हरित क्रांती झालेली ह्या ज्या क्रांती आहेत ना, हरित क्रांती, पिवळी क्रांती, रजत क्रांती, ह्या सर्व क्रांत्या काय आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हरित क्रांतीचा प्रभाव, मग हरित क्रांती कशामध्ये झालेली? बघा, अन्नधान्य उत्पादनामध्ये झालेली.
पण त्याच्या इथं काय विचारलेलं आहे, कोणत्या पिकावर दिसून आला? बघा, भात व ज्वारी, भात व तूर, भात व मक्का आणि भात व गहू. तर कोणत्या पिकावर दिसून आलेलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, भात व गहू. ह्या पिकावर हरित क्रांतीचा प्रभाव आपल्याला दिसून आलेला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न जाणून घेतलेले आहे. अजून बरेचसे सेशन आपण उपलब्ध करणारच आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, तरच तुम्हाला नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन मिळणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि ग्रामसेवक भरती यावर आपण काय करणार आहोत, रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत. त्यासाठी चॅनलमध्ये सामील व्हा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.